विनय. पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज विनय. सलवऱ्याच्या भूमिकेत शिवशक्ती लोणारे संघाकडून पहिला चेंडू विनयचा आपण पाहिला तर उजव्या अशी खूप दूरवर जाणारा पंचांचा इशारा तो वाईटचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते. या अवांत स्वरूपाच्या धावेने धावफलकाला सुरुवात होते. सलवऱ्याच्या भूमिकेत स्ट्राईक होती सुयश नॉनस्टॉप एंडवर त्याचा साथीदार. यावेळेस आखूट टप्प्यात चेंडू पंचांचा पुन्हा एकदा इशारा तो वाईटचा. या सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत सागर पाटील. उपंचच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजेच ओमकार ठोंबरे यांना. त्यावेळेचा फटका आपण पाहिला तर कव्हरच्या दिशेने लावला फटका आडव्याने केला स्ट्रोक. एक धाव मिळेल. या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या पुरेसे असं ते धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा. त्या दरम्यान ग्रामपंचायत मिळकतकारचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय अजित कडवे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मंडळातर्फे सहर्ष स्वागत मी करतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान पुढचा चेंडू पण पाहिला तर त्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. 2 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील. धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा धावफलका लागले. यावेळेचा फटका चेंडू खूप उंच हवेत आहे. शेतृषी चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र झेल निसटतोय. झेल टिपण्याची नामी संधी होती मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलात तर थोडीशी तीन चेंडू झालेले आहेत. त्या दरम्यान पुढचा
हाल शिवशक्ती लोणारे विरुद्ध बीसीसी टीमला या दोन संघांमध्ये यावरचा चेंडू नक्कीच थोडासा उशीर घेणार चेंडू पण पाहतोय. चेंडू गेला टिकल्या झोन मध्ये. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय या स्पर्धेत जेव्हा जेव्हा चेंडू अतिरिक्त उशीर घेऊन गेलाय बऱ्याच वेळेला यशस्वी जखवत चेंडू टिकल्या झोन मध्ये गेलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्यात चेंडू कॉट बिंदू विकेटचा जोडणार अपील पंचांचा इशारा येतो वाईटचा. आव्हान स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा. त्या दरम्यान गुरुग्राम पंचायत मिळकतकारचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय अभिजित अजित कर्वे इथे उपस्थित झाले. त्यांचे सहर्ष स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्या चित्रक्रमाचा पारितोषिक लाभलेलं आहे. हे मात्र फेक तितकीशी अचूक नाही आणि यष्टीरक्षक तितकंसं चपळ पाहायला मिळालं नाही. अन्यथा इथे विकेट जाण्याची संधी उपलब्ध झाली असती. रनआउट झाला असा फलंदाज. धावसंख्या होते ती म्हणजेच एकूण 27 धावा. 2 षटकं पूर्ण झालेली आपण पाहतोय. 2 षटकाच्या अखेर 27 धावा. एक गडी बाद 27 रनचा स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 षटकं झाले. 12 षटकं 27 धावा. याचा जर रनचा विचार केला क्रमांक 50 सरासरी धाव इथे येताना आपण पाहतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ घेणं इथे आवश्यक आहे. 2 षटकांमध्ये धावायचं किती धावा केले जातात, धावांचं टार्गेट किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. साठी खाताण्यासाठी मनीष स्ट्राईकवर आहे ज्याच्या बॅटमन मार्क. दुसऱ्या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार आपला पाहायला येते. पाहूया करणच्या गोलंदाजीचा तो कशा प्रकारे सामना करतोय. वाईटचा इशारा नक्कीच येतोय. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या होते ती म्हणजेच 28 धावा. या मैदानात 60 पेक्षा जास्त धावा एक डिफेंडिंग टोटल मानली जाते 4 षटकांच्या सामन्यामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी. वाईटचा इशारा 1+1 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या होते ती म्हणजेच 30 धावा. ग्रामपंचायत मिळकतकारचे विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय सन्माननीय अभिजित अजित कर्वे उपस्थित झाले होते. काही कामानिमित्त त्यांना जावं लागतंय. पण कोणती स्पर्धा असेल, कोणतेही काही कार्यक्रम असेल त्यात नक्की त्यांचा सहभाग, त्यांचा पाठिंबा, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची मदत आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. असंच आपली साथ, आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपली मदत दरवर्षी या मंडळाला होई ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. किंवा पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे निर्जी चेंडू होतोय टप्पापर्यंत अतिरिक्त उशी हिंदा चेंडू. या चेंडू कोणती धाव आली नाही. यावेळेस फटका. पुन्हा एकदा चेंडू हळद आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. ट्रिमेंडस स्ट्रोक आपण पाहतोय. हे मात्र षटकार डील करताना आपण मनीषला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यानंतर सामन्याची सर्व सूत्र त्यांनी आपल्या हाती घेतलेत. आपण 4 षटकार त्याच्या बॅटमॅन आलेत आणि त्याच्या ह्या अतिशय खेळाच्या वयावरती आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरसर धावसंख्या झालेली आहे 42 धावा, 42 रन्स. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू झालेले आहेत. अजून या षटकातील 3 चेंडू आणि त्यानंतर येणार षटक म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याचा तर निश्चितच या सामन्यात 60-65 जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय नोचा. धावसंख्या एका धावाने पुढे सरसावते. धावसंख्या होते 43 धावा. सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय मुख्यमंत्री भूमिकेत सागर पाटील, उपमंत्री भूमिकेत ओमकार ठोंबरे. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर बाहेरचा चेंडू होता. या चेंडूला पॉईंट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या चेंडूचा चांगला संपर्क येत नाहीये. गोलंदाज त्याच्या फॉलो तुम्ही चेंडू फील करते. निर्धाव चेंडूची सांगता होते.
ह्यावेळेस बॅटची कडाके चेंडू जातोय द्वितीय झोन मध्ये. धावसंख्या पुन्हा एकदा एका धावपट सरसावते. धावसंख्या 44 झाली आहे. जेव्हा जेव्हा मोठे फटके येतात, ज्या ज्या वेळेस मोठे स्ट्रोक लागले जातात, चौका षटकामध्ये डील होते, त्यावेळेस चांगल्या धावा जमवल्या जातात. इथे मात्र गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागली, कारण अशा प्रकारे जर फटकेबाजी झाली तर नक्कीच एक मोठी मोठी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल, तो म्हणजेच बीसीसी टीमला या संघाला. यावेळेस फटका पुन्हा एकदा शिखर स्ट्रोक आपण पाहतोय. जर आपण पहिल्यात बरेचसे फलंदाज लेग साईडला चांगले फटके लगवतात. खूप कमी फलंदाज असतात जो ऑफ साईडला चांगले फटके लगवतात, आणि मनीषला ते मला पहिल्यात नक्कीच स्ट्रॉंग ऑफ साईडचा प्लेअर आहे, म्हणूनच त्याच्या बॅटमधून आपण जे फटके पाहिले त्याचे 4 फटके ऑफ साईडला त्याने चांगले लगवले. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक आणि गुणलेखक शुभनीत देखील इथे उपस्थित झाले, त्यांचेही सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या षटकाने आपण पाहतोय, धावसंख्या झालेली ती म्हणजेच 50 धावा. धावांचं अर्धशतक जोडलेलं आपण पाहतोय धावफलकावर. शिवशक्ती होणार या संघासाठी. नक्कीच मनीषची फटकेबाजी बघून कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मंदार नक्कीच खुश असेल, ज्या पद्धतीत मनीषचे बॅटमॅन धावा येत आहेत. यावेळेचा फटका अप्रतिम स्टेडियम पाहतोय. या चेंडूवरती षटकार येतोय. सुयश बॅटमॅन आलेला षटकार. सुयश देखील दाखवतोय की मनीष तू मोठे फटके लगावू शकतोस, तर माझ्या पाल्यात चेंडू आला तर मी देखील मोठे फटके लगावणार, मी देखील आपल्या संघासाठी धावा जमवणार. या षटकांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 56 धावा. यावेळेस फ्लॅट अँड फ्युरियस फ्लॅट षटकार येतोय. बॅक टू बॅक सिक्सेस सेकंड इन अ रो. सलग दुसरा षटकार येतोय सुयश बॅटमॅन. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी आपले हात मोठे करायला सुरुवात केली, आणि अंतिम षटकातील गोलंदाज विनोदच्या गोलंदाजीचे आक्रमण करायला सुरुवात केली. पहिला 2 चेंडू 2 षटकार आलेत. स्लोअर 1 चेंडू चांगल्या प्रकारे पिक केला, भिरकवलं मिड विकेट सीमारेषे पार. इथे मात्र षटकारांची इथे साखी मालिका आपण पाहतोय. सलग 3 चेंडू 3 षटकार आलेत, आणि कशा प्रकारे दोन्ही फलंदाज गिअर शिफ्ट केलेत बघा, कशा प्रकारे फटकेबाजी केली. इथे मात्र बीसीसी तीनवीरा संघातील गोलंदाजावरती आक्रमण केले जाते आणि धावांची लेलूट केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 68 धाव. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. छेल होण्याची संधी, छेल टिपला जातोय. 3 षटका लागल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मोठा फटका लागताना आपण पाहतोय सुयश इथे बाद झालाय. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप असं म्हटलं जातं, त्याच पद्धतीचं खेळ आपण इथे पाहतोय. 3 चेंडू 3 षटकार. चौथ्या चेंडूवरती मोठा फटका लागवण्याचा प्रयत्नात इथे सुयश बाद झालाय. 61 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय शिवशक्ती होणार या संघाचा. त्यानंतर डावखुऱ्याचा अष्टपैलू खेळाडू अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंची यादी काढली तर त्यामध्ये टॉप 10 मध्ये येणारा खेळाडू आपण पाहतोय मूच फलंदाजीसाठी आता मैदानात येतोय. नंदनसाठी नेहमीच हे मैदान म्हणजे नंदनवन ठरले. इथं बराच वेळेला त्यांनी धावांचा पाऊस पडला पाहिजे. हाच तो काय करतो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकात येत. इथे मात्र बॅटची कडा, चेंडू हवे, ती अष्टरक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती धावांचा भोपळा न फोडता मंदारला परतावं लागतंय, कारण काळाची गरज आहे मोठे फटके, कारण अंतिम 2 चेंडू शिल्लक होते. मंदार इथे बाद झालाय. तिसरा फलंदाज बाद होतोय. मंदार बॅक टू बॅक विकेट्स घेत गोलंदाज विनोद आता मात्र हॅट्रिकच्या उंबर ठेवला आलाय. कालच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या दिवशी 2 गोलंदाजांनी सलग 2 विकेट घेतल्या होत्या, मात्र गोलंदाजांनी हॅट्रिक संपादन करता आली नाही. आता पाहायचंय या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक विनोद ठरतो का. त्याच दरम्यान मिळखतकार गावातील एक अनमोल रत्न आणि अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात लाडका आणि त्याचबरोबर महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू निशांतजी कडवे यांचे इथे स्वागत आहे. अंतिम चेंडूवरती जर आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती मोठा फटका आला. तिथे हॅट्रिक होईल का असं प्रश्न होता. तिथे मात्र प्रश्नाचं उत्तर येते की षटकार येतोय. षटकाराने एकूण धावसंख्या झाले 74 धावा. आज मात्र धावांचा पाऊस पडतो असंच म्हणावं लागेल. कालच्या दिवसात सर्वोच्च धावसंख्या होती, सांघिक सर्वोच्च धावसंख्या होती ती म्हणजेच 73 धावा,
आजच्या दिवशी पहिल्याच सामन्यात झाल्या त्या म्हणजे 76 धावा आणि दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिवशक्ती लोणारे संघात फलंदाजाने धावफलका लावल्या त्या म्हणजेच 74 धावा. 75 धावांचं एक तगडं आव्हान पेश केलं शिवशक्ती लोणारे संघाने प्रतिस्पर्धी संघ बीसीसी 3 विरा संघासमोर. यापुढील जो सामना होईल तो दुसऱ्या फेरीतील सामना असेल जिथे बीसीसी सारळ संघाबरोबर चालू सामना म्हणजे शिवशक्ती लोणारे विरुद्ध बीसीसी 3 विरा या दोन संघामधील विजेता संघ सामना खेळ. 24 चेंडू आणि 75 धावांचं एक तगडं आव्हान पेश केलं जात आहे. पाहूया या आव्हानाचा पाठलाग यशस्वीरित्या करता येईल का बीसीसी 3 विरा संघाला. कारण बीसीसी 3 विरा संघाकडे आपण पाहिलं तर गोलंदाजी खरंच थोडी कमकुवत बाजू पाहायला मिळाली. मात्र जर त्यांची फलंदाजी त्यांचा प्लस पॉईंट असेल तर मात्र ही धावसंख्या ते पार देखील करू शकतात. कारण 24 चेंडूमध्ये 75 धावांचं आव्हान आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर हे आव्हान पार केलं गेलं नव्हतं. आज पाहूया काही विपरीत घडतं का. कारण 24 चेंडूमध्ये 75 धावा म्हणजे प्रत्येक षटकात षटकारांची आतिषबाजी करणं आवश्यक आहे. याचा तर प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट करणं आवश्यक आहे. सलमीरांच्या भूमिकेत कर्णधार विनय आणि त्याच्या साथीला विनोद ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. विनोदने अंतिम षटकात बऱ्याच धावा खर्च केल्यात. आता मात्र त्याच्याकडे संधी आहे की 24 धावा त्याने खर्च केल्यात. 2 गडी बाद झाले असले तरी 24 धावा आल्यामुळे नक्कीच एक महागड षटक म्हणावं लागेल. त्यामुळे विनोदला त्या धावा आपल्या फलंदाजीत भरून काढाव्या लागतील. जास्त धावा फलंदाजी करताना बनवाव्या लागतील. कारण 75 धावांचं आव्हान आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजी नक्कीच चांगली झाल्यानंतर आता मात्र गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे शिवशक्ती लोणारे संघाकडून केली जाते. 24 चेंडू आणि 75 धावांचं एक तगडं आव्हान आपल्याला इथे पाहायला मिळेल. सीसी 3 विरा संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू विनय आपण पाहतोय. स्ट्राईकवर 9 सेकंडवर विनय गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन सुयश पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. थोडंसं आश्चर्यचकित झालेलं आपण पाहतोय फलंदाज विनय. कारण ज्या पद्धती ज्या वेगाने ज्या गतीने चेंडू आला थोडंसं आश्चर्यचकित करण्यासारखंच आपण पाहिलं. निर्धाव चेंडूने सुयशने आपल्या षटकाची सुरुवात केली. सलमीराच्या भूमिकेत तो आला होता. चांगल्या धावा बनवल्या त्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय. फलंदाज विनय दोन्ही चेंडूवरती पण पाहिलं जागेवर उभा आहे. सुयशला आपण पाहिलं तर नक्कीच अष्टपैलू खेळाडू आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. यावेळेसचा चेंडू उजव्या दूरवर टाकलेला पंच सागर पाटील आपले दोन्ही हात समांतर करतायत आणि या चेंडूला वाईट घोषित करतायत. अवन चुरपाच्या धावेने इथे धावफलकाला सुरुवात होते. पहिली धाव धावफलकाला लागते. धावांचा श्रीगणेशा होतोय. मात्र धावांचा पाठलाग करायचा असेल यशस्वीरित्या तर मात्र चौकार षटकर येणं आवश्यक आहे. यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला. या चेंडूवरती आपण पाहिलं या चेंडूवरती फलंदाज स्वयंचित म्हणजेच हिट विकेट आउट झालेला आपण पाहतोय.
न्यू बॅटर कल्पेशला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. यावेळेस चेंडू वेगवान चेंडू मात्र चेंडू इतका वेगवान आणि इतका प्रतिम होता की चेंडूने फलंदाजाला चकवलं, यष्टीरक्षकाला चकवलं, पण क्लिअर झोन नाही गेलाय. धावसंख्या आणखी वाढते, धावसंख्या होते 2 धावा. कशी कासक गतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय. पहिल्या षटकात प्रतिम मारा सुरू आहे सुयशचा. यावेळेस मात्र मोठा फटका. इथे मात्र षटकारने आपल्या खेळीला सुरुवात करतोय फलंदाज कल्पेश. कल्पेशकडून अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. तर अशीच फटकेबाजी झाली तरच या सामन्यात विजय संपादन करता येईल. कारण ज्याप्रमाणे सुयश आणि मनीषने पहिल्या सत्रामध्ये फटकेबाजी केली, यावेळेचा फटका हा चेंडू देखील बाहेर जाणार का? निश्चितच बाहेर जातोय. बॅक टू बॅक सिक्सेस, सलग 2 षटकार येत आहेत. कल्पेश आता मात्र आपल्या शक्तीचे इथे प्रदर्शन करतोय. आपल्या संपूर्ण शक्तीनिशी मूठ प्रहार करतो चेंडूवरती. या 2 षटकारांनी आपण पाहिलं तर कुठेतरी कंजूस वाटणार षटक हे काहीच धावसंख्येच्या दृष्टीने मोठं षटक होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाखेरीस 75 धावांचा बाटला करताना बीसीसी 3 वेळा संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज नियुक्त केला जातोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राज. आज कर्णधाराच्या भूमिकेत आपण राजला पाहिलं तर नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इथे मात्र विनोदचा फटका, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू उंच हवे, झेल होणार का? इथे मात्र अप्रतिम रनिंग कॅच पकडली जाते सुयशकडून. नक्कीच ज्या पद्धतीत झेल पकडला या स्पर्धेत मित्रांनो जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील किताब आहे आणि नक्कीच एक चांगली संकल्पना मी म्हणेन. कारण रबर क्रिकेट पाहिलं आपण, पावसाळी क्रिकेट चिखल असतो, पाणी असतं आणि अशा वेळेस क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नसतं. त्यामुळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील किताब. आजच्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच क्षेत्ररक्षक सुयशकडून त्याला खूप चांगली साथ लाभते. झेल टिपला जातोय. फलंदाज विनोद इथे बाद झालाय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय करण. यावेळेस बॅटची कडा लागली होती मात्र इतक्या वेगाने चेंडू आला की यशस्वी चकवा चेंडू गेला डिक्लेअर झोन. एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. अजून एक तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे यावेळेचा फटका, पुन्हा एकदा चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जातोय. अजून एक विकेट. राज मात्र या षटकात नक्कीच चांगली कामगिरी करतोय. एक नाही तर प्रतिस्पर्धी संघातील 2 फलंदाजांना त्यांनी बाद केले. मागील षटकात 2 चेंडूवरती 2 षटकार लागला. कल्पेश मात्र नॉनस्टॉप वर उभा राहून हा सर्व खेळ पाहतोय. नक्कीच कल्पेशच्या मनात इथे कधी मला स्ट्राईक मिळतो आणि कधी माझ्या संघासाठी मी धावा जमवतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर सचिन फलंदाजीसाठी मैदानात येतोय. कल्पेशची फटकेबाजी सुरू आहे. कल्पेश नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये आहे मात्र त्याला दुसऱ्या इनिंगने नक्कीच चांगल्या साथीची आवश्यकता आहे. सचिन त्याला ती साथ देणार का आणि बीसीसी 3 संघासाठी धावा जमणार का हे पाहायचंय. इथे मात्र डावखुऱ्या हाताचा गोलंदाज राज नक्कीच चांगली कामगिरी करतोय. लेफ्ट ओव्हर विकेट मारा करतोय. पंचांच्या उजवीकडून सचिन स्ट्राईकवर आहे. न्यू बॅटर सचिन
पाहूया कशा प्रकारे सुरुवात करतोय यावेळेस सचिनने नक्कीच मोठा फटका लावलाय स्टँड अँड डिलीट पद्धतीने लागला फटका षटकार षटकाच्या साहाय्याने आपल्या धावांचं खातं उघडलंय सचिनने या 6 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या उसळी घेते धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा प्रत्येक षटकानंतर थोडासा आनंद नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच BC3 संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यावरती यावेळेस चेंडू वाईडचा इशारा येतो बऱ्याच वेळेला हे चित्र आपण पाहिलंय ज्या ज्या वेळेस चौकार षटका लागवली जातात त्यानंतर गोलंदाज काहीसा वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि अवांतर स्वरूपाच्या धावा देतो यावेळेस देखील राज काहीसा वेगळं करण्याच्या प्रयत्नात वाईट बॉल घेतोय यावेळेस सचिनचा फटका चेंडू आणि चेंडू सीममध्ये षटकार चेंडू उंची गाठली आणि थोडंच अंतर देखील गाठलं अशाच पद्धतीची साथ अपेक्षित आहे कल्पेशला साथी फलंदाजाकडून या षटकात धावसंख्या होते 22 धावा दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आता दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेत एका चेंडूचा खेळणं बाकी आहे यावेळी दबाव दडपण प्रेशर आणि त्या दडपणाखाली होण्यास चुका आपण पाहतोय वाईटचा इशारा येतो संख्या धावने पुन्हा सहसा धावसंख्या 29 झाली या चेंडूवरती एखादा मोठा स्ट्रोक आला तर मात्र खऱ्या अर्थाने सामन्यात रंगत निर्माण होईल यावेळेसचा चेंडू दिशा बदलून चेंडू टाकला होता तो 3 चेंडू ते मात्र निर्धाव चिन्ही षटकाची सांगता होते 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय 2 षटकांच्या अखेरीस 75 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय BCC3 संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 29 धावा 29 रन्स ऑन स्कोरिंग लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे याचा अर्थ आता 12 चेंडूमध्ये तब्बल 46 धावांची आवश्यकता आहे आव्हान कठीण आहे मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये अशक्य नाहीये कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण एका षटकात 20-24 धावा ही सहजतेने होताना पाहतो आता पाहायचं या सामन्यात काय घडतंय कारण 2 षटकांचा खेळ बाकी आणि त्यामधील एक षटक नक्कीच अनुभवी गोलंदाज मंदारचे देखील असेल त्या षटकात धावा जमवणं तितकंसं सोपं जाणार नाही पाहू या षटकात काय घडतंय नवीन गोलंदाजीसाठी येतोय नागेच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जातंय वेलकम म्हटलं जातंय कल्पेश कडून मोठ्या षटकाराने 2 विकेट सी मारायशी पार षटकार येतोय कल्पेश मात्र आपले इरादे मनसुबे स्पष्ट करतोय अजूनही सामना संपला नाहीये कारण मी अजूनही खेळ पत्तीवर आहे मी मोठे फटके लगावू शकतो यावर एक चांगला इथे मात्र दुसरा षटकार येतोय बॅक टू बॅक 6 दुसऱ्या षटकात धावसंख्या होते ती म्हणजे 41 धावा 34 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू 34 धावा खऱ्या अर्थाने म्हणायला लागली उलटी गिनती सुरू झालेली आहे 10 चेंडू 34 धावा यावेळेस फटका चांगला आहे मात्र चांगली गोलंदाजी आणि तेवढी चांगली फील्ड प्लेसमेंट मी म्हणेन कारण कव्हरच्या क्षेत्रावरती जो क्षेत्ररक्षक तैनात आहे चांगल्या पोझिशनला तैनात आहे त्याच्या हाती चेंडू गेला निर्धाव चेंडू त्या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित होता त्या चेंडूवरती बॅटचा स्पर्शही होत नाहीये सलग 2 निर्धाव चेंडू होत आहेत कुठेतरी गोलंदाज कमबॅक करतात होतात असंच म्हणायला लागेल यावेळेसचा चेंडू पंचांकडे सर्वांचं लक्ष लागलाय वाईटचा इशारा उद्देश दूर जाणार चेंडू धावसंख्या 42 झालेली आहे 8 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडू 33 धावा या चेंडूवरती फटका नक्की चांगला पण क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं पुन्हा एक निर्धाव चेंडू 7 चेंडू 33 धावा आव्हान आता मात्र काहीसं कठीण होत चाललंय यावेळेसचा फटका एकचा ह्यूज एकचा बिग वन षटकारांनी षटकाची सांगता होते सुरुवाती षटकारांनी झाली आणि शेवटी षटकारांनी झाला एक महागड षटक नक्कीच म्हणेन मी धावसंख्या झालेली आहे 48 धावा अंतिम षटकात सामना जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता आणि संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे एका चांगल्या षटकाची आणि त्यासाठी एक अनुभवी खेळाडू नक्कीच अष्टपैलू खेळाडूंची यादी काढली तर अलिबाग क्रिकेटमध्ये टॉप 10 मध्ये येणारा खेळाडू आपण पाहतोय मंदिर अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय आज गोलंदाजीत नक्कीच मंदिरला विशेष काही करता आलं नाही मात्र फलंदाजीत काही करता आलं नाही मात्र गोलंदाजीत पाहूया तो कशा प्रकारे योगदान देतोय 6 चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाला 27 धावा जमवायच्या
जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला सचिनने देखील 2 षटकार लावले. त्याचाही आत्मविश्वास चांगला आहे. तो देखील मोठे फटके खेळू शकतो. कल्पेशने षटकांची आतिषबाजी केली. त्याच्या बॅटहून 5 षटकार आले. नंदाचा पहिला चेंडू. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, वाईटचा दबाव, दडपण, प्रेशर हे दोन्ही साईडला असेल. एका फलंदाजांवरती असेल तेवढंच आणि तेवढंच असेल ते म्हणजेच गोलंदाजावरती. ह्या दबावाखाली, या दडपणाखाली बरेचसे सामने मंदारने खेळलेत. आता पाहायचंय सचिन आणि कल्पेश ही जोडी काय करते. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. यावेळेसचा फटका तितकासा चांगला फटका म्हणता येणार नाही. बॅटच्या चेंडूचा चांगला संपर्क येत नाही. 1 धाव देऊन जाईल. यानंतर उर्वरित 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 25 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार येणार की पुन्हा एकदा मंदार अप्रतिम चेंडू टाकणार. यावेळेस षटकार येतोय. कल्पेश नक्कीच आपल्या संघासाठी एक झुंजार खेळ खेळतोय. त्याच्या बॅटून आलेला हा 6वा षटकार आहे आणि आपण पाहिलं तर षटकारामध्येच डील केले आतापर्यंत कल्पेशने. 36 धावसंख्येवर तो खेळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 19 धावांची. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 4 डिलिव्हरीज. मंदार कमबॅक करणार का की कल्पेश आपल्या संघाला विजय मिळवून देणार. यावेळेसचा चेंडू नक्कीच प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात सचिनने आपली विकेट बहाल केली. रनआउट स्वरूपात सचिन बाद झालाय. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावा. म्हणजेच 3 चेंडू आणि 3 चेंडू हे सीमारेषेबाहेर विकावे लागतील. कुठेतरी 75 धावांचं आव्हान हे तुकडं करतोय का असंच म्हणावं लागेल. कारण आता 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच कल्पेश ज्या पद्धतीत खेळतोय क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत इथे मात्र निर्धाव चेंडू. ते मात्र मंदारने देखील सुटकेचा विश्वास टाकला असेल कारण गोलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये चांगला स्ट्राईक करतोय चेंडू आणि अप्रतिम चेंडू नक्कीच म्हणायला लागेल. म्हणूनच यांच्या चेंडूला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. वापर केला गेला मंदारकडून. आता 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू बॅटची कडा झेलची संधी. यष्टीरक्षक पुढे सरसावतोय. फलंदाज इथे कल्पेश बाद झालाय. कुठे कल्पेश बाद झाल्यानंतर विजयाच्या आशही मावळताना आपण पाहतोय तो म्हणजेच जीसीसी टीम संघाच्या एक झुंजार खेळी आपण पाहिली. मात्र खेळी संघाचा पराभव टाळू शकत नाही असंच म्हणावं लागेल. 1 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. यावेळेस विकेट मिळणार का. यावेळेस विकेट मिळते. अंतिम दोन्ही चेंडू विकेट प्राप्त केल्यात आणि अशा प्रकारे हा सामना 17 धावांच्या फरकाने जिंकलाय. तो म्हणजेच शिवशक्ती लिंगारे या संघाने. नक्कीच विजय संपादन झालाय पण थोडीशी चिंता आपल्याला पाहायला मिळते. मंदारच्या चेहऱ्याकडून 75 धावांचं आव्हान एका क्षणाला असं वाटलं होतं की ते पार केलं जाईल प्रतिस्पर्धी संघाकडून. कारण गोलंदाजीमध्ये खूप चुका झालेल्या आपण पाहिल्यात. अभिनंदन शिवशक्ती लोणावळा संघाचं तर बीसीसी टीमोरा संघाचं हार्डलक आणि खऱ्या अर्थाने कौतुक करून ते म्हणजेच कल्पेशच्या खेळीचं इतकी खेळीची झुंजार खेळ आता संघातच पराभव टाळू शकली नाही. पुढच्या वर्षी नक्कीच चांगला खेळ त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळेल. शिवशक्ती लोणारे संघ विजय